14व्या विधानसभेचा आजचा शेवटचा अधिवेशनाचा समारोप झालेला आहे। या 13 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलंय की राज्य सरकारचं पितळ उघडं पडलं आहे। भ्रष्टाचाराने बरबटलेलं सरकार म्हणून या सरकारची ओळख महाराष्ट्रभर झालेली आहे। घोटाळेबाज, कमिशनखोर, टेंडरबाज सरकार म्हणून या सरकारने केलेली अनेक पापं आम्ही उघडी केली आणि त्या भ्रष्टाचाराची प्रकरणे वेशीवर टांगले। पुन्हा अधिक पाप उघड होऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी सोमवारी सभागृह बंद पाडला आणि त्यानंतर 2 दिवस, एक दिवस पावसामुळे आणि एक दिवस सत्ताधाऱ्यांच्या पाऊस होताच, पण त्या दिवशी सुद्धा अधिवेशन सुरू राहिलं असता, पण त्यांना विरोधकांची भीती होती पुन्हा भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडे पडतील आणि सरकारचे जे काही केलेलं पाप आहे ते उघडं पडेल म्हणून सोमवारलाही अधिवेशन बंद पाडलं आणि तिसऱ्या दिवशी आम्ही बैठकीला गेलो नाही म्हणून एक दिवस तो पण वाया घालवला आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्यानं प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला। बोलू न देणं, तरी पण आम्ही त्यांच्या या सगळ्या व्यूहरचनेला की विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होऊ नये, त्याला पुरेसा वेळ मिळू नये आणि म्हणून आमच्या प्रस्तावावर जो विरोधकाचा प्रस्ताव असतो आठवड्यातला त्याच्यावरही चर्चेमध्ये त्याला गतिरोध आणला आहे। पण एकूणच सांगतो आपल्याला की हे सरकार आता सत्तेत येणार नाही म्हणून या सरकारच्या आपसातील मारामाऱ्या सुद्धा दिसल्या। काही योजना बजेटमध्ये नसताना मुख्यमंत्र्यांनी घोषित केली, अनिच्छेने मात्र वित्तमंत्र्यांना त्या घोषणेला पुष्टी करावी लागली। पैसे तिजोरीत नाहीत, राज्य कर्जबाजारी करून सोडलं आणि राज्यातील जनतेला कर्जाच्या खाईत ढकलून यांनी निवडणुकीच्या तोंडावर काही लोकप्रिय योजना आणण्याचा प्रयत्न केला 2 महिन्यासाठी। कारण यांची नियत साफ असती तर मात्र ते लोकप्रिय ज्या काही आता योजना केल्या त्या योजना पूर्वी त्या लागू केल्या असत्या आणि आणू शकले असते। एकूणच अनेक विषय आम्ही उपस्थित केले, पण आपण पाहिलंय मुख्यमंत्र्यांचा राज्यपालाच्या अभिभाषणावरील चर्चेवेळेस मुख्यमंत्री पूर्ण ट्रॅक सोडूनच बोलले। राज्यपालाच्या भाषणाचा साधा उल्लेख सुद्धा केला नाही केवळ। आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा जशी असते तशा पद्धतीने ती हास्य जत्रा रंगवली आणि लोकांची करमणूक केली, हेच त्या ठिकाणी सांगावं लागेल। याचं कारण असं होतं की आपण अंतिम आठवड्यावर बोलताना तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की हे जे बोलतात आहे त्यावेळेस सत्ताधारी हसत असतात, कारण यांना खुर्चीवर त्या मुख्य खुर्चीवर बसवलेला भाजपाला बघवत नाही आणि यांचे आपसातील फार भानगडी इतक्या मोठ्या आहेत की एकमेकांना फक्त काही नाही, समन्वय एकाच गोष्टीचा आहे की जो काही विषय पुढे येईल आणि त्याच्यातून ओरबळून खाता येईल त्यासाठी मात्र एक आहे। टक्केवारी वाटण्यामध्ये उत्तम समन्वय आहे, पण जनतेच्या विकासामध्ये मात्र हे एकमेकाचे पाय ओढण्याचं काम करतात आणि ते आपसातील दरी ही त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसत आहे। म्हणून हे अधिवेशन विरोधकांनी कमी कालावधीमध्ये, आम्ही कालावधी वाढवा म्हणालो तरी हे अधिवेशन कमी कालावधीमध्ये आमच्या सर्व विरोधी पक्षाच्या आमदारांनी उत्तम काम करून सरकारला धारेवर धरण्याचं काम केलं। जनतेचे अनेक प्रश्न ऐरणी होते ते मांडण्याचं काम केलं। त्यामध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरण मांडले, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांची फसवणूक जी झाली ती आम्ही मांडली आणि बेरोजगारांचा प्रश्न म्हटला। हे ज्या पद्धतीनं सरकारने पेपरफुटीचं समर्थन केलं की घालत नाही, पोलीस भरतीतील भ्रष्टाचार असेल, तलाट्यांच्या भरतीतील पेपरफुटीचा विषय असेल, हे राज्यातील महिलांवर झालेले अन्याय अत्याचार असेल, या अनेक विषयाला आम्ही हात घालून ते विषय मांडलेत आणि त्यावर चर्चा घडवून आणली। सरकारला याचं उत्तर देता आलं नाही, हे सरकारचं अपयश होतं। कारण आम्हाला जो महाविकास आघाडीला महाराष्ट्रात विजय मिळाला त्यानंतर यांना राजकारणाच्या पलीकडे काही सुचत नव्हतं। हे निवडणुकीच्या चिंतेत होते, हे निवडणूक कशी जिंकावी एवढं त्यांच्या डोक्यात होतं, म्हणून तिजोरीमध्ये खडखडाट असताना सुद्धा अशा योजना आणल्यात की ते आता भविष्यात काय होईल, किती दिवस चालेल हे आता कळेल। परंतु या अधिवेशनाची विरोधकांची भीती, विरोधकांची धास्ती
या सत्ताधाऱ्यावर दिसून आली हे आता लपून राहिलेलं नाही.